श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 18वा. बहुजिनसी समास 3. निस्पृह सिकवण निरूपण. श्रीराम. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास विवेक पहावा. श्रीराम. सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात आयुष्य मिळणे हे आणखीच दुर्लभ आहे. म्हणून याचा नाश करू नये. श्री रामदास म्हणतात की म्हणून सावकाश विवेक करावा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. श्रीराम. जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही तर सर्व अविवेक होतो. अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे भिकाऱ्यासारखा दीन दिसतो. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले देखत देखता. श्रीराम. असे करणे म्हणजे आपले आपणच नुकसान करणे आहे. आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो आणि वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला तरुणपणी. श्रीराम. मूर्खपणा अंगवळणी पडतो, त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला आणि त्यात तरुणपणी कामविकाररूपी चांडाळ बळावला तर मग काय होणार? मूर्ख, आळसी आणि तरुणा सर्वांविषयी दैन्यवाणा. काही मिळेना कोणा काय म्हणावे. श्रीराम. एखादा माणूस मूर्ख, आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाणा असतो आणि तरी कोणाशीही त्याचे पटत नाही, अशाला काय म्हणावे? जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. श्रीराम. जे जे प्रपंचात आवश्यक असते ते ते त्याच्या जवळ नसते. कमीत कमी अन्न वस्त्र असावे तर तेही नाही आणि अंतर्यामी काही उत्तम गुणही नाही. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. श्रीराम. त्याला धड बोलता येत नाही, धड बसता येत नाही. कुठल्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. श्रीराम. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कुणाला काही विचारायला येत नाही अथवा कुणी काही विचारले तर सांगायला येत नाही. स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही. आपणास काहीच येना आणि सिकविलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. श्रीराम. आपल्याला तर काही येत नाही पण कुणी शिकवू लागले तर तेही त्याला मान्य होत नाही. आपण तर वेडा असतो पण सज्जनांना नावे ठेवतो. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक कैसे घडे. श्रीराम. आत एक असते, बाहेर दुसरेच काही दाखवतो. असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो त्याचे परलोकी सार्थक कसे होणार? आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. श्रीराम. अशा माणसाच्या संसाराची दैना दुर्दशा होते. अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चाताप झाला तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणे आवश्यक असते. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन. येतनी आळसाचे दर्शन होऊच नये. श्रीराम. अशा माणसाने मग मन एकाग्र करून बळे साधन करण्यास आरंभ करावा. आळसाचे दर्शन सुद्धा होणार नाही यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. श्रीराम. सर्व अवगुणांचा त्याग करावा, उत्तम गुणांचा अभ्यास करावा. अर्थगंभीर असे प्रबंध पाठ करीत जावेत. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. श्रीराम. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद वगैरे पाठ करावेत व त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना आनंद होतो. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे. उगेची वा उगे श्रीणावे कासयासी. श्रीराम.
कुठल्या प्रसंगी काय म्हणावे हे नीट समजावून जाणून घ्यावे व त्याप्रमाणे करावे, अन्यथा उगीच व्यर्थ शिणण्यात काय अर्थ आहे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. दुसऱ्याचे मनोगत जाणून घ्यावे, आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून आदर असेल तरच म्हणावे. उगीच जे आठवेल ते कुणी न सांगताच गाणे, हे मूर्खपणाचे आहे. ज्याची जैसी उपासना, तेची गावे चुकावे ना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे श्रीराम. ज्याची जी उपासना असेल त्या देवते संबंधीच गावे, तेथे चूक करू नये. रागज्ञान तालज्ञान यांचाही अभ्यास करावा. साहित्य संगीत प्रसंगमाने, करावी कथेची घमशने, अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे श्रीराम. साहित्य संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी. वारंवार श्रवण मनन करून अर्थांतर काढीत जावे. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टींचे असावे स्मरणंतरी श्रीराम. पाठांतर भरपूर असावे आणि वारंवार त्याची उजळणी करावी. आपण काय सांगितले याचे अंतरात स्मरण असावे. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी श्रीराम. अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह सिकवण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.